आपल्याकडे उंचीचे सगळी परिमाण ही समुद्र सपाटीपासून मोजण्याची पद्धत आहे. बघा, आपण एखादं स्थान किती उंच आहे याचं परिमाण कसं करायचं, कुठून मोजायचं, ते उंच किती आहे, ते आहे काय 200 मीटर उंच आहे, पण 200 मीटरचा तळ कुठून धरायचा. उंची ठरली 200 मीटर, पण तळ कुठून धरायचा, तो नेहमी समुद्र सपाटीपासून धरला जातो. कारण सगळ्यात खाली समुद्र मानला जातो आणि खाली धावणं म्हणजे समुद्राकडे धावणं. पाणी नेहमी समुद्राकडे जातं, कारण समुद्र हे पाण्याचं स्वरूप आहे. स्वरूप आहे. समुद्राला प्राप्त होणं हा पाण्याचा धर्म आहे, कारण तेच त्याचं स्वरूप आहे, त्यामुळे ते तिकडच धावणार. तसं साधकाची धाव सुद्धा आपल्या स्वरूपाकडे असली पाहिजे. पाणी जसं इतरत्र धावत नाही, त्याला किती फाटे फोडले, त्याला किती उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला तरी पाणी स्वतःच्या मर्जीनं उंचीवर जात नाही. मग आता आपण विज्ञान प्रगत आहे म्हणून मोटर बसवू, पंप बसवू, ते वर नेऊ, ते पाण्याला वर उचलून घेऊ, हे करू सगळं, पण त्या पाण्याच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. पाण्याचा स्वभाव हा नेहमी खाली जाण्याचा आहे. तसं साधकाला सुद्धा संसारामध्ये काही वेळेला रमावं लागतं, पण ते साधकाच्या स्वभावाच्या विरुद्ध असतं. साधकाचा स्वभाव हा नेहमी परमात्म प्राप्तीकडे प्रवृत्त झालेला असला पाहिजे. हा गुण पाण्याकडून घ्यावा लागतो. पाणी जसं खालारा धावे हा त्याचा स्वभाव आहे, तसं स्वरूपाकडे धावणं हा साधकाचा स्वभाव असला पाहिजे. याचाही विचार भगवान दत्तात्रेयांनी याच अनुषंगानं यदूला बोलून दाखवला. साधकाचा अजून एक विचार, तर त्या हे पाण्याचा अजून एक गुण आपल्याला पाहता येतो. ज्ञानोबांनी सांगितलेले आहेत, मी माझ्या मनाचे सांगतच नाहीये, याच्यातले कोण भागवतात नाही आहेत, पण ज्ञानेश्वरीत आलेत म्हणून सांगतो. पाण्याचा अजून एक गुण आहे. जेव्हा ज्ञानोबांनी उदाहरण दिलंय, माळी जेव्हा त्या बागेला पाणी देतो त्यावेळेला पाणी देताना तो माळी जसा रस्ता करून देतो तसं ते पाणी विना तक्रार त्याने करून दिलेल्या रस्त्याने पुढे जातं. माळीये जेवते नेले तेवते ते निवांतची गेले. ज्ञानेश्वर महाराज पाण्याचं वर्णन करतात. माळ्याने जो रस्ता करून दिला, माळ्याला काय आहे, सगळ्याच झाडांना पाणी द्यायचंय. काही झाडांना खूप पाणी लागतं, काही झाडाला कमी पाणी लागतं. मग ते देत असताना प्रत्येकातून एका आळ्यातून दुसऱ्या आळ्यामध्ये ते पाणी कसं न्यायचं असतं वगैरे वगैरे, ते माळीच आहे, तो त्याला त्याचं कामच आहे. ते करत असताना त्या पाण्याला जसा रस्ता करून दिला तसं ते पाणी विना तक्रार, पाणी कधीच तक्रार करत नाही की आत्ता मला कारल्याच्या आळ्यात जायचं नाहीये, मी आत्ता उसाला जातो, नंतर बघू, उरलं तर कारल्याला जाऊ, असा विचार पाणी कधी करत नाही, कधीच करत नाही. माळीये जेवते नेले तेवते ते निवांतची गेले, तसं विना तक्रार गेला. हा पाण्याचा स्वभाव साधकाने घेतला पाहिजे. सद्गुरूंनी घालून दिलेल्या मार्गानं विना तक्रार जाता येणं हा साधकाचा धर्म असला पाहिजे. पाणी जसं विना तक्रार जातं, मी साधं बोलतो, आपल्याला हा विचार तर आहेच आहे महत्वाचा, पण साधं सरळ सांगायचं झालं तर परमार्थ म्हणजे दुसरं काही नसतं. भगवंतानी जसं ठेवलं तसं विना तक्रार समाधानानं जगता येणं हेच परमार्थाचं स्वरूप आहे. आपण विचार करून बघा, आम्ही तक्रारी जास्त करतो, आमच्या तक्रारी जास्त आहेत. देवाने आम्हाला असं केलंच नाही, आम्हाला हे मिळालंच नाही, आम्हाला तसं अमुकच झालं, हे आमच्या मनासारखं झालंच नाही, हे असंच नाही, त्यांचं घर बघा केवढं आहे, आम्हाला एवढंच मिळालं. आमच्या तक्रारीच चालू आहे, आमच्या तक्रारी आहेत. विना तक्रार जगता आलं पाहिजे. तुम्ही आमचा वारकरी बघा, आळंदी पंढरपूर चालतो, केवढी दुःख आहेत त्याला. पायाला फोड येतात, चप्पल तुटते, जेवण वेळेवर मिळत नाही, पाऊस पडतो, तंबूमध्ये राहावं लागतं, तिथं पंखा नसतो, एसी नसतं, गादी नसते, उशी नसते, कुठल्या सुखसुविधा नसतात, खूप ऊन लागतं, पाऊस पडतो, अगदी तंबूमध्ये पाणी शिरतं, हातावर भाकरी घेऊन खावी लागते, पण वारकऱ्याची कोणतीही तक्रार नाही, म्हणून त्याच्यासारखा समाधानी या जगताच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. आहे का नाही? कुठलीच तक्रार नाही त्याची. आपल्या काय आहे, गैरसोयीला जो सोय समजतो ना तो वारकरी असतो. गैरसोय हीच आपली सोय आहे. आजपर्यंत जन्माला आल्यापासून आतापर्यंत विना तक्रार आपल्याला आपल्या मनासारखं सगळं मिळालंय. असं किती वेळेला झालंय मला सांगा.
किती वेळेला झालं? कधीच होत नाही. लहानपणापासून आठवा. आपण 10वीत होतो, 12वीत होतो, आपल्याला 80-90% गुण पडले. ते गुण बघितल्यानंतर त्या मुलाला विचारलं 90% पडले, तो म्हणाला 95 पाहिजे होते. तिथेही तक्रारच आहे. म्हणजे पडू नयेत असं माझं म्हणणं 100% पडावेत, प्रश्नच नाही. 100 पैकी 100 पडावेत त्याला. पण जे मिळाले ती परीक्षा आहे, ती परीक्षा आहे. आता ती परीक्षा असल्यामुळे त्या आपण जेवढा अभ्यास केला असेल तेवढेच मिळतील, तेवढेच मिळतील. हा, पेपर फुटून जर आधी हातात आला असेल तर मग तो प्रश्न नंतरचा आहे, तो प्रश्न नंतरचा आहे. परंतु आपण जेवढा अभ्यास केला असेल तेवढेच आपल्याला गुण पडतील, तर मिळालेत या अर्थी आपला अभ्यास तेवढा असला पाहिजे असा विचार करण्याच्या ऐवजी मनुष्य वेगळा विचार करतो. आणि हे कुठपर्यंत आहे? मरेपर्यंत या तक्रारी चालत असतात. पाण्याचा स्वभाव आहे ते विना तक्रार पुढे जात असतं. माळ्याने आपल्याला जो रस्ता करून दिला विना तक्रार जायचं. देवाने आपल्याला ज्या जीवनामध्ये जसं जगायला भाग पाडलेला आहे विना तक्रार भगवंताच्या इच्छेनुसार जगणं हा परमार्थ आहे. साधकाने असं असावं. आपल्याला कितीतरी प्रमाण याच्याकरता देता येतात. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुकाराम महाराज बोलून दाखवतात. भक्तीचं वर्णन आहे, भक्तीचं स्वरूप सांगणं चालू आहे. हे चिथोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. देवाने आपल्याला जसं ठेवलं तसं आपल्याला राहावं लागतं. काय आहे? ठेविले अनंते तैसेची राहावे, याच्यात अडचण नाही आहे, याच्यात अडचण नाही. या विचारात काहीच अडचण नाही आहे. माझं म्हणणं थोडं पुढे आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे न राहून आपण काय करू शकतो सांगा? काय तक्रार कशाची? न राहून काय करू शकतो? आम्हाला ज्या अवस्थेमध्ये ठेवलंय ती अवस्था बदलण्याचं सामर्थ्य आहे का आमच्याकडे? नाही ना. मग तक्रार कशाची? जे आपल्या सामर्थ्यातच नाही आणि जे होणं शक्यच नाही त्याच्यात तक्रार कशाची? ठेविले अनंते तैसेची राहावंच लागेल. तुझ्या मनावर कुठे आहे? तुझ्या मनावर कुठे आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये एका दृष्टांताने असं सांगितलं की जीव म्हणजे भगवंताच्या हातातली कठपुतळी आहे. स्वमायेचे आडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. ज्ञानोबराय बोलता भगवंतानी काय सांगितलं? ईश्वर सर्वभूतानां हृदयशरीर तिष्ठती, भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. भ्रामयन सर्वभूतानी, भ्रामयन कशामुळे? मायेमुळे. भगवान आपल्या मायेमुळे सर्व भूतमात्रांना खेळवतो. कसा खेळवतो? ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलं कठपुतळी प्रमाण. कठपुतळीचा खेळ करणारा माणूस, एक समोर पडदा उभा असतो, त्याच्या समोर काहीतरी रंगमंच तो उभा करतो. तो माणूस आपल्याला दिसत नाही, पण त्याच्या 10 बोटाला 10 दोऱ्या बांधलेल्या असतात आणि त्या बोटांवर तो समोर त्या रंगमंचावर सगळा खेळ खेळत असतो. मग त्याच्यामध्ये एक राजा, एक राणी आहे, मग एक राक्षस येतो, त्या राजकन्याला पळवून नेतो, मग एक राजपुत्र घोड्यावर बसून येतो, त्या राक्षसाबरोबर लढतो, त्याला मारतो आणि मग त्या राजपुत्राचं आणि राजकन्येचं लग्न लागतं. एवढंच दाखवतो आणि काढा 10,000 रुपये म्हणतो, बाकी काहीच नाही. एवढाच खेळ तो दाखवतो. पण या खेळातला सार्वभौम राजा असला तरी राणीला भेटायला जायचं त्याच्या हातात नाही. यांनी दोरी हलवली तर राजा आणि राणीची भेट. याच्या दोऱ्याचा गुंता झाला तर राजा आणि राणीचा कायमचा घटस्फोट आहे. ते कधीच एकमेकांना भेटू शकणार नाहीयेत. पण गंमत अशी आहे की हा खेळ करणारा 10 बोटावर 10च बाहुल्या नाचवतो, पण परमात्मा असा गमतीचा खेळी आहे की तो एका बोटावर 84 लक्ष योनी नाचवतो. एका बोटावर 84 लक्ष योनी तो नाचवतो. आतापर्यंत गोंधळ झाले नाहीत, कधीच दोऱ्याचा गुंता झाला नाही. मला असं वाटतं की मी कर्म करतो पण आपल्यावर चालत नाही. त्याने जर आपल्या पापणीला बांधलेली दोरी काढून टाकली आणि आपली पापणी पडली की आपल्या कितीही मनात आलं तरी आपण आपली पापणी उचलू शकत नाही. बाकीचेच आपल्याला उचलतात पण आपण आपली पापणी उचलू शकत नाही. का? कारण त्यांनी दोरी काढून टाकली. ठेविले अनंते तैसेची राहावे किंवा असावे, जो काही पाठ असेल आपला पहा. ठेविले अनंते तैसेची राहावे, याच्यात काही अडचणच नाहीये. न राहून आपण काहीच करू शकत नाही. विचार कुठे आहे? ठेविले अनंते तैसेची राहावे हा विचार नाहीये.
ज्या अवस्थेमध्ये ठेविले आहे तिथे चित्ती असू द्यावे समाधान, हा विचार आहे. ज्या अवस्थेमध्ये आम्हाला ठेवलेलं आहे त्या अवस्थेमध्ये चित्तात समाधान मानलं पाहिजे, हे आमचं कर्तृत्व आहे. देव तर ठेवीलच, समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. आपण नेहमी म्हणतो जशी अवस्था परमात्म्याने निर्माण केली ती बदलण्याचं सामर्थ्य आमच्या ठिकाणी नाही आहे. शेवटी काही झालं तरी जीव हा प्रकृतीच्या बाबतीत परावलंबी आहे. भगवंतानी हे सांगून ठेवलंय, नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृती जैर्गुणैहि. भगवान बोलले नाही, संग जव प्रकृतीचा त्याग न घडे कर्माचा, ऐसियाही करू म्हणती तयाचा आग्रहो चिवरे. ज्ञानेश्वर महाराज बोलतात. याचा विचार केला तर आपल्या सत्तेत चालत नाही. मग आपल्या सत्तेत चालत नाही तर मग माणसाच्या कर्तृत्वाला या जगात काही किंमतच नाही का? पुरुषार्थाला काही किंमतच नाही का? पुरुषार्थाची किंमत 100% आहे. माणसाच्या कर्तृत्वालाच किंमत आहे. निर्माण झालेली परिस्थिती आणि कर्तृत्व याच्यामध्ये महत्व कशाला आहे? कर्तृत्वालाच आहे, वादच नाही. निर्माण झालेली परिस्थिती आमच्या प्रारब्धाचा परिणाम असेल, आपल्याला हे मान्यच करावं लागतं. कर्तृत्वाला किंमत नाही का? पुरुषार्थाला किंमत नाही का? माणसाच्या कष्टाला किंमत नाही का? माणसाच्या बुद्धिमत्तेला किंमत नाही का? जर ठेविले अनंते तैसेची राहावे एवढंच तुम्हाला सांगायचं असेल तर मग देवाने माणसाला बुद्धी दिलीच कशाला? कशाकरता बुद्धी दिली? ठेविले अनंते तैसेची राहावे, चालू द्या, देव ठेवील तसं राहा. आपली बुद्धी वापरायचं कारण काय? कशाकरता आमचा पुरुषार्थ, कशाकरता आमचं कर्तृत्व, कशाकरता आमची बुद्धिमत्ता, कशाकरता आमचं शिक्षण, कशाकरता विद्वत्ता, याचा हे सगळं वाया जाईल ना. असं करून चालत नाही. मग काय आहे? ठेविले अनंते तैसेची राहावे, याच्यामध्ये परमात्मा आम्हाला ज्या स्थितीत ठेवेल तसं राहावं लागतं. पण जी स्थिती आम्हाला मिळाली तिथं कसं राहायचं याच्याकरता आमच्या बुद्धीचा विनियोग आहे, याच्याकरता आमच्या पुरुषार्थाचा विनियोग आहे, याच्याकरता आमच्या शिक्षणाचा उपयोग आहे, याच्याकरता आम्हाला काहीतरी विद्वत्ता मिळवली पाहिजे की चित्ती असू द्यावे समाधान. इथं माणसाचं कर्तृत्व आहे. कर्तृत्वाचा विचार इथे आहे. चित्ती असू द्यावे समाधान. जी परिस्थिती मिळाली ती भगवंताच्या इच्छेने मिळाली. भागवताच्या पहिल्या स्कंधामध्ये सुभद्रेचं चरित्र येतं. ते सुभद्रेच्या चरित्रामध्ये हेच आहे सांगणं, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हे सुभद्रेचं चरित्र एका अर्थाने जर बघितलं तर. सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू हा युद्धामध्ये मारला गेला. अर्जुनाचा आणि सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू तो आतमध्ये शिरला, पण बाहेर पडायचा, चक्रव्यूहातून बाहेर पडायचा बोध नव्हता. आतमध्ये मारला गेला, चांडाल चौकडी करून मारला गेला. जयद्रथाने त्याचा अपमान केला, त्याच्या देहाचा सुद्धा, त्याला लाथ मारली वगैरे जे काही असेल ते सगळं झालं. त्याच्यानंतर अर्जुनाने प्रतिज्ञा केली, सगळं झालं. पण अभिमन्यू इतका प्रिय होता की महाभारताने सांगितलं अभिमन्यू गेल्यानंतर पांडवांना वाईट वाटलं, याच्यात नवल नाही, कौरवांनाही वाईट वाटलं. इतका अभिमन्यू लोकप्रिय होता, इतका मिळून मिसळून वागणारा होता, जणू दुसरा अर्जुन अशी त्याची ख्याती होती. लोकांना प्रिय होता. तो अभिमन्यू गेला, वाईट वाटलं, कौरवांनाही वाईट वाटलं. पण अभिमन्यूला मारणं अपरिहार्यता होती, कारण तो जर संपला नसता तर त्यांनी तिथंच पांडवांना विजय मिळवून दिला असता. इतकं त्याचं सामर्थ्यही होतं. त्याला मारलं. आता अभिमन्यू गेला, वाईट वाटलं, सगळं झालं. अडचण अशी निर्माण झाली की आता ही बातमी सुभद्रेला कशी सांगायची? कारण एकुलता एक मुलगा आहे, तो गेला, हे कुणी सांगायचं? तिला दुःख होणार. काय करावं, कसं सांगावं? अर्जुनाने सांगितलं आपलं सामर्थ्य नाही, मी काय सांगणार तिला. गेले भगवंताकडे, तुमची बहीण आहे, तुम्ही सांगा. भगवान म्हणाले ठीक आहे, थोडक्यात सांगतो, काही फार विस्तार करायचा नाहीये, काही नाही. भगवान म्हणाले ठीक आहे. भगवान गेले सुभद्रेकडे. स्वाभाविक सुभद्रेला आनंद आहे. भगवान आले, युद्धाच्या धामधुमीत भगवान आले. कसं काय येणं केलं? भगवंतानी त्याला सांगून टाक. पहिल्यांदा काही इकडचं तिकडचं बोलणं केलं, सांगून टाक. सुभद्रे आपला अभिमन्यू गेला. कधी ना कधीतरी बातमी सांगणं होतच. अभिमन्यू गेला.
गेला म्हणजे कुठे गेला? गेला म्हणजे कायमचा गेला, मेला, संपला, आता तो पुन्हा भेटणार नाही. सुभद्रा एकदम शांत. भगवंताला वाटलं आरडाओरडा करेल, आक्रोश करेल, आक्रस्ताळेपणा करेल, हंबरडा फोडेल. काय नाही, सुभद्रा एकदम शांत आहे, एकदम शांत. भगवंताला वाटलं हिला कळलं का नाही कळलं. तिने, सुभद्रे तुला कळलं ना आपला अभिमन्यू? कळलं देव, कळलं. आपला अभिमन्यू गेला, माझा एकुलता एक मुलगा गेला, मला कळलं, आता पुन्हा पुन्हा सांगू नका. अरे मग तुझ्या डोळ्यात पाणी नाही, तुला वाईट नाही वाटत? सुभद्रा म्हणाली असं कसं होईल देवा? एकुलता एक मुलगा ज्या आईचा गेला तिला वाईट वाटणार नाही असं कसं होईल? माये पुढवणी बाळक काळे नेता एकुलते एक, ज्ञानोबारांनी म्हटलंय. आईच्या पुढून काळाने एकुलता एक बाळक उचलून नेलं, काय तिची अवस्था असेल शब्दात सांगता येईल? वाईट वाटतं. मग तुझ्या डोळ्यात पाणी नाही, दुःख नाही? दुःख आहे. डोळ्यात पाणी नाही? नाही देवा. रडावं असं वाटत नाही? वाटतं. मग रडत का नाही? नाही रडू येत. काय अडचण काय? ती म्हणाली देवा कशा करता रडू सांगा ना, कशा करता रडू? अगं म्हणे तुझा मुलगा गेला म्हणून रड. ती म्हणाली रडलं पाहिजे हे बरोबर आहे, पण मला सांगा माझा मुलगा गेला कुणाच्या इच्छेने गेला? माझा जो मुलगा गेला कुणाच्या इच्छेने गेला? म्हणे का? नाही, जगामधली प्रत्येक घटना तुमच्या इच्छेने घडते. वृक्षाचे पान हले त्याची सत्ता, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले जगाते चाळिता, ही तुमची भाषा आहे ज्ञानेश्वरीतली. पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वीया भूते व्हावी, हे आज्ञा माझी, असं बोललाय तुम्ही. नामदेव यांनी तुमचं वर्णन करताना सांगितलं, जयाच्या तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझिया बळे ऐसा तू. असा देवा तू आहेस, ब्रह्मांडाचा धनी आहेस, तुझ्या सत्तेनं इथं सगळं होतं. तुम्ही स्वतःने सांगितलं की प्राणाचं चलन वलन माझ्या सत्तेने होतं, म्या हलविल्या प्राणो आले. तुमच्या सत्तेने होतं, तुमच्या इच्छेने होतं. जर जगतामधल्या प्राणाचं चलनवलन तुमच्या सत्तेने होतं, तर मग माझ्या अभिमन्यू गेला कुणाच्या इच्छेने? भगवंताला मान्य करावं लागलं माझ्या इच्छेने, माझ्या इच्छेने. मग देवा मला सांगा, माझा अभिमन्यू जर तुमच्या इच्छेने गेला असेल तर माझा अभिमन्यू गेला म्हणून रडू का माझ्या अभिमन्यूच्या जाण्यातून भगवंताची इच्छा आम्ही पूर्ण करू शकलो याचा आनंद मानू? नेमकं मी काय करू? या निमित्तानं माझा अभिमन्यू जाण्यातून जर माझ्या परमात्म्याची इच्छा पूर्ण होणार असेल तर त्याचा मी आनंद मानावा, भगवद इच्छा पूर्ण परिपूर्तीचा आनंद मानावा, का ज्या जीवाच्या संबंधानं माझ्या अंतःकरणामध्ये परिच्छिन्न ममत्व धारण झालेलं आहे, केलं गेलेलं आहे, परिच्छिन्न आत्मत्व धारण केलं गेलेलं आहे, त्या आत्मत्वाचा आणि ममत्वाचा विचार करून परिच्छिन्न राहो, का माझ्या अभिमन्यूच्या जाण्याने साक्षात परमात्म्याची इच्छा पूर्ण झाली याचा आनंद मानू सांगा. आणि आनंद आणि दुःख हे दोन्ही भाव माझ्या अंतःकरणात एकत्रित झालेत, याला भावसंधी म्हणतात भक्तिशास्त्राच्या भाषेमध्ये. आणि या भावसंधीतून भावशाबल्य येतं, आणि ती शबलता आली की रडताही येत नाही आणि इच्छा पूर्ण केली म्हणून आनंदही मानता येत नाही, हे शाबल्य असतं. भावोदय, भावसंधी, भावशाबल्य आणि भावशांती अशा 4 प्रकारांनी भक्तिशास्त्रांनी भावाचा विचार आपल्या समोर मांडला. त्याच्यामध्ये भावसंधीतून भावशाबल्य निर्माण होत असेल तर ती शबलता आत्ता माझ्यामध्ये आहे, मी रडू शकत नाही. मग काय इच्छा म्हणणं काय? ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, हा शहाणपणा असतो. भगवंताने आपल्याला ज्या अवस्थेमध्ये ठेवलं त्या अवस्थेमध्ये राहावं लागतं. कशावरून निघालं? माळी पाण्याला जसा रस्ता करून देतो, त्या रस्त्याने विना तक्रार जसं पाणी जातं, तसं साधकांनी भगवंतानी ज्या अवस्थेमध्ये ठेवलंय त्या अवस्थेमध्ये पुढे जाणं, याच्यात साधकाच्या जीवनाची धन्यता असते. हे साधकांनी पाण्याकडून शिकलं पाहिजे.
भागवतामध्ये नसलेला पण ज्ञानोबारांनी सांगितलेला पाण्याचा अजून एक गुण आपल्याला विचारात घेता येतो. पाण्याचा अजून एक गुण आहे, भागवत इथं आला नाही, भगवान दत्तात्रेयांनी एवढ्या विस्ताराने सांगितलं नाही, पण ज्ञानोबारांचं सहाय्य घेऊन मदत घेऊन आपल्याला दत्तात्रेयांच्या विचाराला अजून थोडंसं मोठं करता येऊ शकतं, त्याच्या अंतरंगात अजून जाऊ शकतं. पाण्याचा अजून एक गुण ज्ञानेश्वर महाराजांनी संतांचं वर्णन करताना 12व्या अध्यायामध्ये सांगितला. पाण्याचा काय स्वभाव असतो? पाणी वाहतं. वाहताना जर पाण्याच्या रस्त्यामध्ये मार्गामध्ये एखादा खड्डा जर आला तर पाणी कधीही खड्ड्याला वळसा घालून पुढे जात नाही, ते खड्ड्याला भरून आपल्या पातळीवर आणतं, मगच पुढे नेतं. साधकाने हा स्वभाव ग्रहण केला पाहिजे. आपल्या मार्गामध्ये जिथे न्यूनता दिसेल त्या न्यूनतेला टाळून जाण्यापेक्षा न्यूनता संपवून पुढे जाणं हा साधकाचा स्वभाव असला पाहिजे. ही अपेक्षा आहे, साधकाकडून असणारी अपेक्षा आहे. हे भागवतात नाही आहे, पण हे ज्ञानेश्वरीतलंय म्हणून सांगतो, कारण हे पाण्याचा स्वभाव आहे. समोर खड्डा आला तर पाणी तो खड्डा भरून पूर्ण ते पुढे जातं. त्या खड्ड्याला अरे तू खड्डा आहे बाबा, नको, माझं विनाकारण जास्त वेळ इथं वाया जाईल आणि माझं पाणी मला फार वेळ इथं गुंतून पडावं लागेल, मला नको, म्हणून पाणी कधी त्याला वळसा घालून पुढे जात नाही. अनेक लोक आपल्याला भेटतात, अपूर्णता जीवनामध्ये असतेच, त्या अपूर्णतेचा विचार करताना अपूर्णता टाळून पुढे जाण्यापेक्षा अपूर्णतेला पूर्णतेत परिवर्तित करून पुढे जाणं हा साधकाचा स्वभाव असला पाहिजे. पाण्याचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाकडून, पाण्याकडून मी हे शिकलो असं आपल्याला म्हणता येतं. अजूनही काही विचार करता येईल, वेळ आपली संपत आली, आपल्याला पुढे गेलं पाहिजे. पाण्याकडून मी हे शिकलो. त्याच्यानंतर येतं अग्नी. या अग्नीकडून मी काय शिकलो याचा विचार करताना भगवान दत्तात्रेयांनी असं सांगितलं की अग्नी हा तेजस्वी असतो आणि अग्नी हा ज्योतिर्मय असतो. अग्नीच्या ठिकाणी 2 गुण आहेत. आपण 2 गुणांचा विचार करून आलोय. उष्णता आणि प्रकाशमानता हे अग्नीचे 2 गुण आहेत. कुणाला उष्णता द्यावी, कुणाला प्रकाशमानता द्यावी हे अग्नी ठरवत नाही. अग्नी ठरवत नाही. अग्नीच्या ठिकाणी 2 गुण आहेत. आपल्याला काय घ्यायचं हे आपण ठरवायचं. अग्नीवर पाणी ठेवलं तर अग्नी पाण्याच्या ठिकाणी आपली प्रकाशमानता कधीच देत नाही, तापलेलं पाणी प्रकाशित करत नाही, पण उष्णता नावाचा गुण अग्नी त्याला प्रदान करतो. पण त्याच अग्नीमध्ये जर आपण एखादं लाकूड टाकलं, एखादा लोखंडाचा गोळा टाकला, तर अग्नी त्याला प्रकाशमानता आणि उष्णता हे 2 गुण देतो. अग्नीमध्ये लाकूड टाकलं, ते लाकूड जळतं, त्यामुळे प्रकाशमानता हाही गुण लाकडाच्या ठिकाणी येतो आणि उष्णता हाही गुण लाकडाच्या ठिकाणी येतो. अग्नीचे 2 गुण विशेषत्वाने भागवतांनी सांगितले. एक, अग्नी तेजस्वी आहे आणि अग्नी हा ज्योतिर्मय आहे. तेजस्वी आहे या शब्दाचा अर्थ करताना भागवताच्या टीकाकारांनी जो अर्थ केलाय तो अर्थ विचारात घेण्यासारखा आहे, तेवढाच सांगतो, फार विस्तार मी करत नाही. अग्नीचे 2 गुण घ्यायला सांगितलेत भागवतांनी, ते नंतर सांगतो. दुसरा, अग्नीची तेजस्विता काय आहे? अग्नीला दाबून टाकण्याकरता आपण जर काही प्रयत्न केले तर अग्नी दबल्या जात नाही. हा अग्नीचा एक गुण आहे. जेवढा अग्नीला आपण दाबण्याचा प्रयत्न करू तेवढा तो धुमसत राहतो, तेवढा तो राहतो. त्यामुळे त्याची ठिणगी जरी राहिली तरी ते मोठ्या अग्नीमध्ये परिवर्तित करणं हे शक्य होऊन जातं. ठिणगी जरी राहिली तरी मग त्याला फुंकून मोठं करता येतं, ते मोठं होतं. त्याच्यावर अनुकूल काही पडलं की ते मोठं होतं. त्या अग्नीला दाबून टाकण्याकरता जेवढं आपण त्याच्यावर काही टाकत जाऊ, इंधन टाकत जाऊ, तेवढा अग्नी जास्त प्रज्वलित होत राहतो. जेवढं अग्नीला दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्याकरता त्याच्यामध्ये जेवढ्या वस्तू टाकल्या जातील तेवढा तो अग्नी अधिक जास्त प्रज्वलित होतो. जेवढं टाकू तेवढं. आपल्याला भागवतांनी ययातीच्या चरित्रामध्ये हा विचार बोलून दाखवलाय. तो महाभारतातही आला, ज्ञानेश्वरीतही त्याचा विचार आला. अग्नीला दाबून अग्नी खूप भडकला म्हणून अग्नीला
शांत करण्याकरता त्या भडकलेल्या अग्नीमध्ये एक मण सरपण टाकलं तर अग्नी शांत होईल की नाही? होणार नाही. तो जास्त भडकेल, जास्त भडकेल. म्हणजे त्याची तेजस्विता आपल्याला दाबून टाकता येणार नाही. उलट आपल्यामध्ये पडलेल्या अनुकूल प्रतिकूल पदार्थांचं साह्य घेऊन तो अग्नी अधिक जास्त तेजस्वी बनत जातो. अनुकूल प्रतिकूल कसाही पदार्थ टाका, तो अग्नी अधिक जास्त प्रज्वलित होतो. तसं साधकाने अग्नीची तेजस्विता घेतली पाहिजे. म्हणजे काय? साधकाच्या जीवनामध्ये, साधकाच्या पारमार्थिक साधनेमध्ये विघ्न आणण्याकरता किंवा प्रारब्धवशात आलेली विघ्न याचा विचार करून ती विघ्न जशी जशी येतील तसं तसं आपण साधकांनी जास्त प्रखर झालं पाहिजे, जास्त प्रखर झालं पाहिजे. विघ्नय पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजंती. भर्तृहरीचं एक वचन आहे, प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः प्रारभ्य विघ्न विहिता विरमंती बध्या विघ्नय पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजंती. असं भर्तृहरीचं वचन आहे. भर्तृहरी असं म्हणतात की या जगतामध्ये 3 प्रकारचे लोक राहतात. एक नीच वर्ग आहे, एक मध्यम वर्ग आहे आणि एक उत्तम वर्ग आहे. आता हे उत्तम मध्यम नीच कशावरून ठरवलं? त्यांच्या कार्यपद्धतीवरून ठरवलं. काय कार्यपद्धती आहे? प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः. नीच वर्ग कोणता आहे? प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन, विघ्न भयेन न खलु प्रारभ्यते. आपण काम सुरू केलं तर त्याच्यामध्ये अडचणी येतील म्हणून कामच सुरू न करणारा. नाही, सुरू केलं की त्रास होईल, मग नकोच नकोच. कशाला सुरू करता? सुरू केलं की अडचण येणार, सुरू केलं मग सुरूच करायला नको असं म्हणणारा जो वर्ग आहे तो नीच आहे, खाली आहे. काही लोकांना असतं, भीती असते की आपण वारीला गेलो आणि पायाला फोड आले आणि अन्नच मिळालं तर नकोच, त्याच्यापेक्षा वारीलाच नको. म्हणजे प्रारंभच करत नाही. विघ्न भयेन न खलु प्रारभ्यते, विघ्नाच्या भयानं प्रारंभच करत नाहीत, हा नीच वर्ग आहे. त्या वात्सायनाने याच्याकरता एक उदाहरण दिलंय. कामसूत्रांचा विचार करताना त्याच्या भाष्यात आलाय. वात्सायनाने असं म्हटलंय याच्याकरता उदाहरण देताना की काही लोक असे असतात म्हणे की पक्षी दाणे खाऊन जातील म्हणून पेरणीच करत नाही. आपण पेरणी केली, कणीस लागलं आणि नंतर पक्षी येऊन खाऊन गेले तर नको, त्याच्यापेक्षा पेरणीच करू नका. हा सगळ्यात नीच वर्ग. दुसरा वर्ग काय करतो? प्रारभ्य विघ्न विहिता विरमंती मध्या, हा मधला वर्ग आहे. तो काय करतो? प्रारंभ करतो, प्रारभ्य, पण विघ्न विहिता विरमंती, तो तिथंच थांबून जातो. विघ्न आली की त्याला तोंड देऊन विघ्न दूर करायच्या ऐवजी तो म्हणतो नको बाबा इथंच थांबू आपण, विघ्न यायला लागलेत, नको, पुढे जायला नको. प्रारंभ करतो पण विघ्न समोर आल्यामुळे माघार घेतो, हा मधला वर्ग आहे. आणि उत्तम वर्ग कोणता? विघ्नय पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजंती. पुन्हा 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 विघ्न येऊनही उत्तम वर्ग तो आहे जो आपलं काम पूर्णतेला नेल्याशिवाय सोडत नाही, हा उत्तम वर्ग आहे. विघ्न येतातच, पुन्हा 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 ती विघ्न येतात. मग ती विघ्न आली म्हणून विघ्नांनी थांबून जाणं, विघ्न आल्या त्या प्रतिबंधामुळे थांबून जाणं हा साधकाचा स्वभाव नसावा. उलट विघ्न आली तर अधिक जास्त पेटून उठून साधकाने आपला परमार्थ पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही गोष्ट आपण अग्नीकडून शिकलो, ही तेजस्विता अग्नीकडून येते असं आपल्याला सांगणार. असं दत्तात्रेयांनी यदूला सांगितलं. हा गुण आपण अग्नीकडून घेतला. जेवढ्यात आपल्याला दाबण्याचा प्रयत्न परिस्थिती करते, लोक करतात, तेवढं जास्त एकालंबनात्मकता आपल्या जीवनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आपल्याला उदाहरणं अनेक आहेत. उपमन्यूचं उदाहरण याच्याकरता दिलं जातं. अनेक उपमन्यू एक बाळ धाकुटे, संतांनी त्याचं वर्णन केलंय. उपमन्यू गरीब आहे. त्याची आई पाण्यामध्ये पीठ कालवून त्याला दूध म्हणून प्यायला देते. उपमन्यूला दूध म्हणजे काय माहित नाहीये, पण आई दुधामध्ये पीठ, त्या पाण्यामध्ये पीठ कालवते, पांढरं तयार करते रसायन आणि सांगते यालाच दूध म्हणतात बाळा, घे. आणि उपमन्यू त्याला दूध समजून पितोय. एके दिवशी मित्रांबरोबर खेळत असताना खेळत खेळत तो मित्राच्या घरी गेला
आणि त्या श्रीमंत मित्राच्या आईने त्या मित्राबरोबर यालाही दूध दिलं. त्या दिवशी उपमन्यूला दुधाची खरी चव कळाली. घरी आला, आईला सांगितलं आई दूध दे. मग आईने लगेच पाणी घेतलं, पीठ कालवलं, हे बघ दूध. उपमन्यूने सांगितलं आता नाही, इतके दिवस फसलो पण आज मला खऱ्या दुधाची चव कळाली ना, आता फसणार नाही, मला खरं दूध पाहिजे. मग दूध कुठे मिळेल? मग आईने सांगितलं बाळा आपण गरीब आहोत, दूध आपल्याकडे येत नाही, दूध विकत घेण्याची ऐपत आपल्या ठिकाणी नाही, म्हणून मी तुला दूध म्हणून पाण्यात पीठ कालवून देत होते. तो म्हणाला दूध मला हवं, कुठे मिळेल? मग तिने सांगितलं दूध मिळायचं असेल तर क्षीरसागरात जावं लागेल. कसं जायचं, कोण सांगेल मला? मग आईने सांगितलं तू भगवान शंकराची आराधना कर. आणि उपमन्यू शंकराच्या आराधनेकडे प्रवृत्त झाले. भगवान शंकराची आराधना उपमन्यूची सुरू झाली. कथा आहे, आराधना सुरू झाली. भगवान शंकर हे असं भगवान शंकर असे देव आहेत की सगळ्यात लवकर प्रसन्न होतात. कोणत्याही इतर देवांपेक्षा लवकर प्रसन्न होणारे देव म्हणजे भगवान शंकर, म्हणून त्यांना आशुतोष म्हणतात. आशु म्हणजे लवकर, तोष संतुष्ट होणारे, लवकरात लवकर संतुष्ट होणारा परमात्मा म्हणजे भगवान शंकर. भगवान शंकरांनी बघितलं उपमन्यू लहान आहे, माझी आराधना करतोय, काय कारण असेल? याच्या अंतःकरणातले हेतू काय आहेत हे जाणून घ्यावेत या उद्देशानं भगवान शंकरांनी उपमन्यूची परीक्षा घ्यायचं ठरवलं. आणि भगवान शंकरांनी उपमन्यू समोर इंद्राच्या रूपात भगवान शंकर प्रकट झाले. इंद्राचं रूप घेतलं भगवान शंकरांनी, उपमन्यू समोर प्रकट झाले. उपमन्यूला जाग केलं. उपमन्यूला शंकरही माहित नाही, ती इंद्रही माहित नाही. उपमन्यूने विचारलं कोण तुम्ही? यांनी सांगितलं मी इंद्र आहे. आहेत भगवान शंकरच, पण त्यांनी सांगितलं मी इंद्र आहे. आणि कशा करता आला? म्हणे तू काय करतोय? म्हणे भगवान शंकराची आराधना करतो. कशा करता? म्हणे मला दूध पाहिजे, त्याच्या करता, क्षीरसागरा करता. मग इंद्राच्या रूपातल्या भगवान शंकरांनी सांगितलं अरे त्या कशाला त्या शंकराची आराधना करतोय? शंकरच बोलता, कशा करता आराधना करतो? काय आहे त्याच्याजवळ? अरे तो स्वतः स्मशानात राहतो, तो तुला काय क्षीरसागर देईल? कशाला त्याच्या नादाला लागतो? त्याच्या अंगावर धड कपडे नाही, तो राहतो स्मशानामध्ये, राहतो कैलास पर्वतावर. त्याला पांघरायला कांबळ नाही, त्याला पांघरायला गोधडी नाही, काही नाही, उघडा राहतो. चितेचं भस्म लावून चिता भस्मा लेपो गरलमशनं दिक्पटधरो जटाधारी कंठे भुजगपती हारी पशुपती कपाली भूतेशो भजती जगदीशैक पदवी. काय आहे? अरे नरमुंड हातामध्ये घेऊन त्याच्यामध्ये भिक्षा मागतो, कवटीमध्ये भिक्षा मागतो, अंगाला सगळं चिता भस्म लावतो, स्मशानामध्ये राहतो. त्याचे अनुयायी कोण? तर भूते वेताळ नाचती, हे त्याचे अनुयायी. आणि काय त्याच्या नादाला लागून तुला मिळणार आहे? त्याच्यापेक्षा मी इंद्र आहे, माझ्याकडे ये, मी तुला स्वर्गात नेईन, मी तुला अमृत देईन, मी तुला अमुक करीन, मी तुला तमुक करीन, सगळे विषयाचे उपभोग माझ्याकडे मिळतात, मी तुला देईन. कशाला हे सगळं करत बसला? चल माझ्याबरोबर स्वर्गाला. असं म्हणल्यानंतर उपमन्यूने हात जोडून त्या इंद्राच्या रूपातल्या भगवान शंकरांना असं ऐकवलं. तो उपमन्यू असं म्हणतो अपिकीट पतंगो वा भवेयम शंकराज्ञया न तो इंद्राहम त्वया दत्तम त्रैलोक्यम अपि कामये. तो उपमन्यू असं म्हणतो तुम्ही मला भगवान शंकराच्या आराधनेपासून दूर करू नका. अरे मी तुला स्वर्गाचा भोग देतोय, त्रैलोक्याचं राज्य देतोय. उपमन्यूनी सांगितलं अपिकीट पतंगो वा भवेयम शंकराज्ञया, भगवान शंकराच्या आज्ञेनं मी कीटकाच्या जन्माला जाईन, पण इंद्रा तू दिलेलं त्रैलोक्याचं राज्य सुद्धा मी नाकारून जाईन. मला ते नकोय, ते नकोय. अपिकीट पतंगो वा भवेयम शंकराज्ञया, शंकराच्या आज्ञेनं कीटकाच्या रूपाला जाईन, पण न तो इंद्राहम त्वया दत्तम, इंद्रा तू दिलेलं मला राज्य त्रैलोक्यम अपि कामये न कामये, त्रैलोक्याच्या राज्याशी सुद्धा मी इच्छा करणार नाही, पण शंकराच्या आज्ञेनं कीटकाच्या रूपाला सुद्धा जाण्याची माझी तयारी आहे. ही अनन्यता वारंवार येणाऱ्या प्रतिबंधातून अधिकाधिक तीव्र झाली पाहिजे. हे साधकाच्या जीवनात घडायचं असेल तर अग्नीला दाबून टाकण्याचा प्रयत्न जेवढा करावा तसा अग्नी जास्त तेजस्वी होतो, तसं साधकाने सुद्धा आलेल्या प्रतिबंधातून अधिकाधिक तेजस्वी होऊन अनन्य झालं पाहिजे. हा गुण मी अग्नीकडून घेतला
असं भगवान दत्तात्रेयांनी यदूला सांगितलं. या अग्नीचा दुसरा गुण आहे तो ज्योतिर्मयता. अग्नी ज्योतिर्मय आहे. आता ही ज्योतिर्मयता काय आहे याचा एक स्वतंत्र विचार आहे. किती विचार सांगायचा त्याला. अग्नीच्या ठिकाणी एक तेज आहे. अग्नी ज्योती आहे. अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती मुळीची जे होती आच्छादली तेथीचा आनंद ब्रह्मांडीन समाये उपमेसी काय देऊ सुखा असं तुकोबारायांनी म्हटलंय. ब्रह्मसूत्रामध्ये ज्योतिष चरणाभिधानात असं एक सूत्र आहे आणि त्याच्यामध्ये ज्योती शब्दाचा अर्थ काय करायचा तर ब्रह्म असा ज्योती शब्दाचा अर्थ करावा लागतो असं सांगितलंय. ज्योतिष चरणाभिधानात असं सूत्र आहे. त्या सूत्रावरचं भाष्य आपण बघा. ज्यांना उत्सुकता असेल त्यांनी बघा. याच्यामध्ये हे अग्नीची ज्योतिर्मयता म्हणजे अग्नीची ब्रह्ममयता आहे. अग्नीची ब्रह्मस्वरूपता आहे. प्रत्येक जीव या जगतामधला जड असो अथवा चेतन असो त्याचं मूळ स्वरूप ब्रह्म हेच आहे. आता याच्या मागे पुष्कळ विस्तार आहे. अग्नीची ज्योतिर्मयता अग्नीला सोडून जशी जात नाही, कदाचित तेज सोडून जाईल, कदाचित उष्णता सोडून जाईल, पण अग्नीची ज्योतिर्मयता अग्नीला सोडून जशी जात नाही तसं जीवाच्या ठिकाणी असलेले आगंतुक धर्म जीवाला सोडून जातील, पण जीवाची ब्रह्मरूपता जीवाला कधी सोडून जात नाही. या विचाराकडे आपलं चित्त एकाकार करून साधकांनी आपल्या पारमार्थिक जीवनाचा रस्ता पुढे नेला पाहिजे. हा गुण मी अग्नीपासून शिकलो. अग्नीच्याकडून अजून एक गुणांचा विचार मी शिकलो. अजून एक गुण मी शिकलो. काय आहे? अग्नी हा कधी प्रकट आहे कधी अप्रकट आहे. भागवतांनी बोलून दाखवलंय. अग्नी लाकडामध्ये राहतो तेव्हा अप्रकट रूपामध्ये राहतो आणि लाकडाच्या घर्षणातून ज्या वेळेला तो सिद्ध होतो त्यावेळेला प्रकट होतो. आपण कुठे लाकूड पाहतो, पेटलेलं पाहतो तेव्हा प्रकट अग्नी आहे. पण तो अग्नी राहतो कुठे? तो लाकडातच राहत असतो. अग्नीचं स्थान काय? लाकड. आपण मगाशी बघितलं ना, तोच दृष्टांत दिलाय. क्रोधो हि शत्रु प्रथमो नराणाम देहस्थितो देहविनाशनाय यथा स्थितो काष्ठगतो हि वन्नीहि स एव वन्नीर्दहते शरीरम. क्रोधा करतात ते उदाहरण दिलं ते यथा स्थितो काष्ठगतो हि वन्नी. वन्नी राहतो कुठे? काष्ठगत आहे. त्यामुळे लाकडाला घासलं की ठिणगी उडते. ठिणगी उडते. मग आता आपण यज्ञामध्ये अग्नी प्रकट करतो मंथनातून. त्या मंथनातून तो प्रकट होतो म्हणजे काय? तो राहतो तिथंच असतो, फक्त तो प्रकट रूपामध्ये नसतो. लाकडामध्ये असलेला अग्नी असतो लाकडात, पण कोणतंही लाकूड उचललं की हाताला चटका नाही बसत. तो अप्रकट रूपात आहे. अप्रकट, प्रकट रूपात नाही. पण तेच पेटलेलं लाकूड हातात घेतलं तर चटका बसेल, कारण तो प्रकट रूपामध्ये. तसं साधकानं सुद्धा काही वेळेला प्रकट आणि अप्रकट असलं पाहिजे. हा विचार दत्तात्रेयांनी बोलून दाखवला. साधकांनी कधी गुप्त राहिलं पाहिजे, कधी प्रकट झालं पाहिजे. आपली साधक दशा काय होतं? आपण साधक आहोत हा प्रदर्शनाचा विषय नाही आहे. आपलं साधकत्व हा प्रदर्शनाचा विषय नाहीये, तो गुह्य विषय आहे. साधकानं गुप्त असलं पाहिजे. एकांतात राहणं म्हणजे काय? त्याने गुप्त असलं पाहिजे. साधकाने आपलं साधकत्व कधी प्रकट करू नये, तो प्रदर्शनाचा विषय नाही, मान्य आहे. पण त्या साधकाला जर कोणी एखादा भगवान दत्तात्रेयासारखा भेटला, कोणी परमात्मा दिसला किंवा कोणी एखादा संत महात्मा भेटला तर त्या संतांसमोर मात्र साधकाने आपलं साधकत्व प्रकट केलं पाहिजे. मी साधक आहे, साधक आहे म्हणजे अजून अपूर्ण आहे आणि तुमच्या कृपेशिवाय मी पूर्ण होणार नाही हे त्यांना जाणवून देण्याकरता आपलं साधकत्व संतांसमोर प्रकट करावं आणि जगतासमोर अप्रकट असावं. साधकाने असा आहे, साधा नियम आहे, साधकाने कधी लोकांतात राहू नये आणि सिद्धाने कधी एकांतात बसू नये, असा विचार आहे. साधक लोकांतात गेला की त्याची साधना पूर्ण होत नाही आणि सिद्ध एकांतात बसला की त्याच्या सिद्धीचा जगताच्या कल्याणाकरता काही फायदा होत नाही. म्हणून सिद्ध झाल्यानंतर त्यांनी एकांत सोडला पाहिजे आणि अनवरत भूमंडळी भेटतू हे काम त्याने हातात घेतलं पाहिजे.
आणि साधकाने मात्र आपला लोकांत टाळला पाहिजे आणि एकांतात राहूनच साधना केली पाहिजे. तुकाराम महाराजांनी देवाला प्रार्थना करताना असं म्हटलंय, व्हावया भिकारी हेची आम्हा कारण, अंतरोनी जन व्हावे दुरी, संबंध तुटावा शब्दाचाही स्पर्श म्हणून आस मोकलिली. तुकोबारायांचं वचन आहे, देवा आम्ही भिकारी झालो आणि हे भिकारी झालो ते आमच्या प्रारब्धाने झालो नाही, हे भिकार पण आम्ही स्वतःहून निवडलेलं भिकारी पण आहे. का? कारण मनुष्य भिकारी झाला तर काय होतं? ज्ञानोबारायांनी 15व्या अध्यायात सांगितलंय, निर्माण मोहा जित संग दोषा. या श्लोकावरचं जे भाष्य आहे ना, त्याच्या खालची दुसरी ओवी आपण बघा. ज्ञानोबारायांनी सांगताना असं सांगितलं, निकवड्या निष्ठुरा उबगीजे जेवी सोयरा. जेव्हा मनुष्य निकवडा होतो, निकवडा म्हणजे कवडी, कवडी जुनं एक आपल्याकडे चलन आहे, आता वापरलं जात नाही, पण कवडी, कवडी ज्याच्या जवळ कवडी सुद्धा राहिलेली नाही असा निकवडा झालेला, दरिद्री, पूर्ण दरिद्री झालेला, अशा दरिद्री माणसाला सोयरे उबगतात. त्याला कुठल्या लग्नाला आमंत्रण नसतं, त्याला कोणते नातेवाईक माझा हा नातेवाईक आहे म्हणून प्रामाणिकपणानं त्याचा परिचय कधी करून देत नाहीत, उलट त्याला दूर 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 लोटत राहतात. तुकाराम महाराज सांगतात, ह्याच कारणाकरता आम्ही भिकारी झालोय की लोकांनी आम्हाला दूर करावं आणि आम्हाला एकांत मिळावा. व्हावया भिकारी हेची आम्हा कारण, अंतरोनी जन व्हावे दुरी. हे सगळे जन दुरी व्हावेत याच्याकरता आम्ही भिकारी झालो. काम करणाऱ्या माणसाला एकांत लागत असतो, प्रदर्शन करणाऱ्या माणसाला लोकांत लागत असतो. अगदी साधा विचार आहे. ज्याला खरंच काम करायचंय ना, एकांतात, लेख लिहायचा एकांतात बसल्याशिवाय होत नाही, चिंतन करायचं एकांतात बसल्याशिवाय होत नाही. चार लोक बोलतात, मनामध्ये विक्षेप निर्माण करतात, चित्ताला चंचलता प्राप्त होते, वेगवेगळे विषय प्राप्त होतात. याच्यापेक्षा एकांतात राहणं. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. तुकाराम महाराजांनी सांगितलं, ब्रह्मी ब्रह्मरस भोगू सदा. आम्हाला एकांताचा, एकांतीचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकवणे, ध्यानी रूप राहे नाम निरंतर, आपुला विसर पडो नेदी. तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलं, एकांतीचे सुख देई मज देवा. मला देवा एकांतात ठेवा, मला लोकांतात आणू नका, कारण माझी साधना अजून पूर्ण झाली नाही. साधना पूर्ण करण्याकरता मला एकांताची आवश्यकता आहे. एकांतात राहावं. त्या अब्राहम लिंकनच्या चरित्रात अशी एक गोष्ट सांगतात, ऐकून आहे मी, चरित्र वाचलं त्याच्यात नाही सापडली, पण मोठ्या व्यक्तीच्या मुखातून ऐकून आहे, लेखातून वाचलेलं आहे. अब्राहम लिंकन जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, अत्यंत गरिबीतून वर आलेले, झोपडपट्टीत अगदी राहणं होतं त्यांचं. त्यांचे वडील दारू विकायचे, अशाच्या पोटी त्यांचा जन्म. त्याच्यातून पुढे आले, राष्ट्राध्यक्ष झाले. 2-4 वेळेला अपयश आलं, पण झाले जे काही व्हायचे ते. झाल्यानंतर काम करायचंय, मोठं काम अब्राहम लिंकननी केलं त्या काळामध्ये. मग एका पत्रकाराने त्यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत त्यांना असं विचारलं की तुम्ही अत्यंत गरिबीतून वर आलेले आहात आणि आता एकदम राष्ट्रातल्या सर्वोच्च पदावर तुम्ही बसलेले आहात, त्यामुळे तुम्ही झोपडपट्टीत राहत होता, गरिबीत राहत होता, त्यावेळचेही तुमचे काही मित्र असतील आणि आता राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरही तुमच्या भोवती श्रीमंताचं कोंडाळं असेलच. मग श्रीमंतही तुमच्याकडे येतात आणि आपला मित्र आपल्याच जवळ राहणारा आता राष्ट्राध्यक्ष झाला म्हणून ते गरीबही येत असतील, दरिद्री लोक येतच असतील तुमच्या लहानपणीचे कोणीतरी. मग तुम्हाला काम कसं करता येतं? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मी एक युक्ती करतो. काय करायचं म्हणे, जे माझे अगदी झोपडपट्टीतले मित्र आहेत ना, ते येऊन माझा वेळ घेतात. आता काय तू मोठा झाला, मग तुझं हे बघू, मग आम्हाला जेवायला दे, मग आम्हाला असं कर तसं कर, तू एवढ्या मोठ्या पदावर झाला, बघू तुझं घर कसं आहे, बघू तुझं ऑफिस कसं आहे, माझा वेळ घेतात. दोन्ही पद्धतीचे लोक माझ्या जवळ येतात आणि दोन्ही लोक वेळ घेतात. मग काय करायचं, जे माझे गरीब मित्र आहेत ते आले की माझ्याकडे एक उपाय, आणि श्रीमंत आले की माझ्याकडे एक उपाय. श्रीमंत लोक येतात, वेळ घेतात, मग त्यांना उठा निघा असं म्हणता येत नाही, कारण ते प्रतिष्ठित असतात, त्यांचा अपमान करता येत नाही. मग काय करायचं, श्रीमंत लोक आले जवळ बसले, वेळ घ्यायला लागले
की मग आपणच पुढे जायचं आणि त्या श्रीमंताकडे पैसे, एक 5,000 रुपये द्या, एक 10,000 रुपये द्या, थोड्या दिवसांनी तुम्हाला परत करतो, जर आवश्यकता आहे एक 25,000 रुपये द्या, एक 50,000 रुपये द्या. प्रत्येकाकडे थोडं 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 काहीतरी मागायचं, 2,000, 5,000, 10,000 मागायचे. आता ते श्रीमंत असल्यामुळे राष्ट्राध्यक्ष मागतोय म्हणल्यानंतर त्यांनाही नाही म्हणता येत नाही, शेवटी प्रतिष्ठा आहे. मग ते आपल्या मला पैसे देतात, कोणी 2,000 कोणी 5,000 देतं. मग वारंवार आले की वारंवार मागायचे. बरं, ते श्रीमंत असल्यामुळे राष्ट्राध्यक्षाला असं म्हणता येत नाही ना, तेव्हा 2,000 घेतले होते ते द्या परत, असं कसं म्हणायचं. मग हा वारंवार आपल्याकडे पैसे मागतो म्हणून ते यायचे बंद होतात. मग त्यांच्याकडून घेतलेले पैसे काय करायचे, हे जे गरीब लोक माझे मित्र आलेले असतात ना, ते आले की त्यांना हे 2,000 राहू दे तुझ्याकडे, मला माहिती आहे तुला दारिद्र्य येते, हे 5,000 तुला राहू दे, हे 2,000 तुला, हे 1,000 तुला, तुला काय त्रास आहे, आई आजारी आहे का, हे 10,000 तुला घे घे, बघू नंतर परत करायचे, बघू नंतर, विचार नका करू तुम्ही, आता गरज आहे ना, मी मित्र आहे ना तुमचा, राष्ट्राध्यक्ष आहे ना, हे घ्या 2,000. हे आले की वाटायचे पैसे, 500 घे, 1,000 घे, 2,000 घे, प्रत्येकाला पैसे वाटायचे. आणि मग ते गरीब मित्र माझा असा विचार करतात की आता जर ह्याच्याकडे परत आपण गेलो तर हा आपल्याला दिलेले पैसे परत मागेल, म्हणून ते यायचे बंद होतात. परिणाम काय की हे दोन्ही लोक येण्याचे बंद झाल्यामुळे मला एकांत मिळतो आणि काम करणं सोयीचं जातं. साधकांनी या उपाययोजना कराव्या लागतात. तुकाराम महाराज म्हणतात, व्हावया भिकारी हेची आम्हा कारण, आम्ही भिकारी झालो याचं हेच कारण आहे, अंतरोनी जन व्हावे दुरी, हे जन दुरी झाले पाहिजेत, आम्हाला एकांत मिळाला पाहिजे. आणि असा एकांत आपल्याला कुठे मिळावा, साधकांनी एकांतात राहावं, याच्याकरता साधकांनी गुप्त असावं. अग्नी जसा कधी गुप्त असतो कधी प्रकट आहे, अप्रकट आहे प्रकट आहे. जेव्हा तो लाकडामध्ये राहतो त्यावेळेला तो अप्रकट आहे, आणि लाकडाच्या घर्षणातून ज्या वेळेला तो सिद्ध होतो त्यावेळेला तो प्रकट आहे. मग प्रकट केव्हा न अप्रकट केव्हा, लाकडात राहताना अप्रकट आहे ना, तसं साधकांनी सुद्धा आपली साधना करण्याकरता अप्रकट राहावं. समाजामध्ये मी साधक आहे म्हणून मिरवू नये. आणि ज्या वेळेला संत समोर येतात आणि आपल्यावर कृपा करण्याची वेळ आपल्यावर येते, आपल्या अंतःकरणातल्या विचारातल्या संशयाचं निराकरण करून घेण्याकरता आपण त्यांच्या समोर बसावं आणि मी साधक आहे हे प्रकट करावं.